नमस्कार, मी वैशालीज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये व्हेज फ्राईड राईस करतोय। रोज रोज डाळ भात खाऊन कंटाळा आला असेल तर कधीतरी असा व्हेज फ्राईड राईस करायचा। व्हेज फ्राईड राईस करणं इतकंही कठीण नाही। तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्याच भाज्या घ्यायच्या। बरं, आपण या भातामध्ये फक्त मिठाचा वापर केला आहे, कोणत्याही सॉसचा वापर केलेला नाही। बोलत बसण्यापेक्षा डायरेक्ट कृतीकडे वळूया। फ्राईड राईस करण्यासाठी आपण ग्लासभर बासमती तांदूळ घेतला आहे। तुमच्याकडे जर बासमती तांदूळ अवेलेबल नसेल तर तुम्ही कोणत्याही कोलम तांदळाचा फ्राईड राईस करण्यासाठी वापर करू शकता। मात्र तांदूळ जुना असावा, नवीन तांदूळ असेल तर त्याचा भात चिकट होतो। आता आपण घेतलेल्या तांदळामध्ये पाणी घालून तो 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा। म्हणजेच तांदूळ धुताना पाण्याचा सफेद रंग पूर्णतः निघून गेला पाहिजे। कारण आपण घेतलेला तांदूळ जरी जुना असेल पण तो स्वच्छ धुतला नसेल तरीही त्याचा भात चिकट होतो। तांदूळ धुवून झाल्यावर त्यामध्ये तांदूळ बुडतील इतकं पाणी घालायचं आणि 15 ते 20 मिनिटं तांदूळ छान भिजवून घ्यायचे। तांदूळ भिजून 15 ते 20 मिनिटं झाली आहेत। आता हा भिजलेला तांदूळ जास्त हलवत बसायचं नाही, कारण तो छान भिजला आहे, त्यामुळे त्याचे अगदी सहज तुकडे होऊ शकतात। आपण ग्लासभर तांदूळ धुवून घेतला होता, त्यामुळे आपण ग्लासभर पाण्याचा वापर करणार आहोत। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि त्याचबरोबर अर्धा चमचा तेल घालायचं। तेल घातल्यामुळे तांदूळ छान सुट्टा होतो। आता कुकरला झाकण लावून कुकरची मीडियम फ्लेमवर एकच शिट्टी करून घ्यायची आणि कुकर छान थंड करून घ्यायचा। कुकरला शिट्टी होऊन तो थंड होईपर्यंत आपण फ्राईड राईससाठी लागणाऱ्या सर्व भाज्या अशा बारीक चिरून घेणार आहोत। फ्राईड राईस करण्यासाठी आपण हिरव्या शिमला मिरचीचा वापर करत आहोत। तुमच्याकडे जर लाल किंवा पिवळ्या रंगाची शिमला मिरची अवेलेबल असेल तर तुम्ही तिचाही वापर करू शकता। शिमला मिरची आपण स्वच्छ धुवून अशी बारीक चिरून घेतली आहे। त्याचबरोबर तुम्हाला राईस जितका तिखट खायला आवडतो तितक्या अशा छान हिरव्या मिरच्या घेऊन त्या बारीक चिरून घ्यायच्या। त्याचबरोबर फरसबी देखील स्वच्छ धुवून ती अशी बारीक चिरून घ्यायची। तुमच्याकडे जर कोबी अवेलेबल असेल तर तुम्ही कोबी देखील असा सर्व भाज्यांप्रमाणेच बारीक चिरून घ्यायचा। फ्राईड राईसला लसूणचा फ्लेवर अगदी अप्रतिम येतो, त्यामुळे मी लसूण थोडा जास्तच घेते। आता आपण घेतलेल्या सर्व भाज्यांप्रमाणेच गाजर देखील छान बारीक चिरून घ्यायचा। तुमच्याकडे जर कांद्याची पात अवेलेबल असेल तर तुम्ही ती स्वच्छ धुवून अशी बारीक चिरून घेऊ शकता। कांद्याची पात नसेल तर साधा कांदा देखील बारीक चिरून घेऊ शकता। आपण घेतलेल्या सर्व भाज्या चिरून होईपर्यंत आपल्या कुकरला देखील एक शिट्टी होऊन तो छान थंड झाला आहे। आता हा भात छान सुट्टा करून घ्यायचा। तुम्ही केलेला भात जर थोडासा चिकट झाला असेल तर काय करायचं, तोही असा सुट्टा करायचा आणि पंख्याखाली तो थोडासा थंड करून घ्यायचा। त्यामुळे पाणी सुकून तोही असा सुट्टा होतो। बरं, तुम्ही केलेला भात असा सुट्टा झाला असेल तरीही तो जास्त वेळ उघडा ठेवायचा नाही, कारण त्यामुळे भात जास्त फडफडीत होतो आणि अशा भाताचा खाताना घास लागतो। आता फ्राईड राईस करण्यासाठी कोणतंही एखादं मोठं असं भांडं घ्यायचं, त्यामुळे भात आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येतो। त्यामध्ये तेल घालून घातलेलं तेल छान गरम करून घ्यायचं। तेल गरम झाल्यावरही गॅसची फ्लेम मात्र हाय ठेवायची आणि सर्वात आधी असा बारीक चिरलेला लसूण घालायचा आणि तो तेलामध्ये छान परतून घ्यायचा। लसूण नंतर अगदी बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालायची आणि ती देखील तेलामध्ये अशी छान परतून घ्यायची। सर्व साहित्य तेलामध्ये घालत असताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, आपण घातलेल्या साहित्याचा रंग न बदलता त्याचा अर्क मात्र तेलामध्ये व्यवस्थित उतरला पाहिजे। त्यामुळेच फ्राईड राईस खाताना त्यातील भाज्या क्रंची लागतात आणि आपण केलेला फ्राईड राईस चवीला अप्रतिम होतो। बरं, ह्या भाज्या घालत असताना सर्वात आधी गाजर घालायचा, कारण तो थोडा कडक असतो। त्यानंतर शिमला मिरची घालायची। शिमला मिरची मधलं मॉइश्चर थोडं कमी झालं की आपण बारीक चिरून घेतलेली फरसबी घालायची। हो, माहिती आहे सर्वांनाच काही फरसबी आवडत नाही, पण फरसबी घातल्याने फ्राईड राईसला फ्लेवर मात्र छान येतो। त्यामुळे ज्यांना फरसबी आवडत नाही त्यांना फ्राईड राईस खाताना लक्षातही राहत नाही की यामध्ये फरसबी आहे।
या फ्राईड राईसमध्ये तुम्ही पनीर, मशरूम किंवा स्वीटकॉर्नचा देखील वापर करू शकता. आता चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं, कारण भात शिजवताना आपण भातामध्येही मीठ घातलं आहे. घातलेलं मीठ सर्व भाज्यांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि मीठ मिक्स करून झाल्यावर आपण केलेला असा राईस घालायचा. राईस घालून झाल्यावर तो सर्व भाज्यांमध्ये अगदी व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा. राईस व्यवस्थित मिक्स करता यावा म्हणूनच राईस करण्यासाठी भांडं थोडं मोठं घ्यायचं. पाहू शकता अगदी कमीत कमी साहित्यात आपला घरच्या घरी फ्राईड राईस करून खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला यामध्ये जर शेजवान चटणी किंवा इतर कोणते सॉस घालायचे असतील तर तुम्ही ते देखील घालू शकता. आपली याआधी शेजवान राईसची रेसिपी झालेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण तिची लिंक देखील शेअर केली आहे. हॉटेलसारखा सुट्टा, फडफडीत आणि चवीलाही अप्रतिम लागणारा आपला व्हेज फ्राईड राईस करून तयार आहे. याच फ्राईड राईसमध्ये तुम्ही अंड घालून तुम्ही एग फ्राईड राईस करू शकता किंवा अंड आणि चिकनचे पीस घालून नॉन व्हेज फ्राईड राईस करून खाऊ शकता. मग तुम्ही कधी करताय असा व्हेज फ्राईड राईस? तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा. पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली.